नमस्कार. वास्तुकरी तथास्तूमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रत्येकाला एक आभाळ असावं, कधी वाटलं तर भरारण्यासाठी. प्रत्येकाला एक घरटं असावं, संध्याकाळी परतण्यासाठी. आपलंही एक घरटं असंच वास्तुशास्त्रीय दृष्ट्या सजवावं असं वाटणारा आपला आजचा परिवार आहे कदमवाडी परिसरातील प्राध्यापक ND बोडके यांचा. चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारूया. मंदारजी, हा आहे आपला आजचा परिवार प्राध्यापक ND बोडके यांचा. प्रसिद्ध वास्तुशास्त्र तज्ञ हे मंदार घेतात. मी प्राध्यापक ND बोडके, ही माझी पत्नी शैलजा बोडके, हा माझा मोठा मुलगा विनय कुमार बोडके, हा माझा धाकटा मुलगा कुलदीप बोडके, ही माझी मुलगी भक्ती बोडके, ही माझी पुतणी गीता बोडके आणि हा माझा भावांचा मुलगा पुतण्या मयुरेश बोडके. आपला जॉईंट फॅमिली आहे. हे आम्ही तिघे भाऊ आहे आणि ते आमचे एकत्रच सगळी फॅमिली आहे. या घरामध्ये आपण या घरामध्ये मी आणि माझी फॅमिली राहतो. माझ्या 2 भावांची घरं जी आहेत ती. सर, तुम्हाला या घरात येऊन किती वर्ष झाली? त्या घरातून मला 7 वर्ष झाली. त्याआधी तुम्ही कुठे राहता? त्याआधी आम्ही जुन्या माझं घर आहे ते वडलोपातीत आमचं घर आहे. त्या वडलोपातीत घरामध्येच आम्ही तिघे भाऊ त्या ठिकाणीच आम्ही राहत होतो. त्याच्यानंतर मग अलीकडे 2002ला मी हे घर बांधलं आणि मी इकडे राहायला आलो. बोडके साहेब, तुमच्या घराचा दरवाजा पूर्व दिशेचा आहे आणि या बंगल्याचा जो प्लॉट आहे पूर्ण हा समांतर पूर्व पश्चिम आहे. ईशान्य दिशेला प्लॉटचा एंट्रन्स आहे आणि घराचा एंट्रन्स हा पूर्व मध्य भागात आहे. ते बघून चांगलं वाटलं की वास्तुशास्त्रीय दृष्ट्या हा बरोबर आहे किंवा कसा असावा, असं काय सांगाल? जसं मागच्या परिवारामध्ये आम्ही गेलो होतो तेव्हा ते फायनान्शियल हाऊस होतं. ते एका बँकेचे CEO होते आणि त्यांचा उत्तरेचा दरवाजा होता. आपण प्राध्यापक आहात. प्राध्यापक हा सूर्य ग्रहाशी निगडीत विद्यार्जन देण्याचा गायत्री मंत्र, सूर्य हे सगळे विद्येचे कारक आहेत. त्यामुळे तुमचा पूर्वेचा दरवाजा हा वास्तुयोगच आहे. कुठलीही गोष्ट अचानक काही होत नसते. त्यामुळे माझ्याकडे बोडके साहेब आणि पूर्व दिशेचा दरवाजा हा एज्युकेशन सेक्टरचंच कॉम्बिनेशन दिसतं. म्हणजे आपण जे गेल्या एपिसोडमध्ये म्हटलं की व्यक्तिपरत्वे वास्तुशास्त्र बदलत जातं, तसं यांच्या घराचा दरवाजा हा त्यांच्यासाठी बरोबर आहे. म्हणून तुम्ही इथे आलात. बरोबर. व्यक्ती, वास्तू आणि व्यवसाय तर तिघांची सांगड होत असते तर ती गाडी पुढे जात असते. सर, आता ही लिव्हिंग रूम आहे, तर ही वास्तुशास्त्रीय दृष्ट्या बरोबर आहे. मला आणि आल्यानंतर एक छोटीशी शंका आली की हा पुतळा इथे आहे, तर हा असावा किंवा असू नये. वास्तुशास्त्रामध्ये याचा काही उपयोग किंवा आहे का इफेक्ट त्याचा? कसं, एकतर प्राध्यापक साहेब हे अकाउंट्स आणि कॉमर्स रिलेटेड आपण प्राध्यापक आहे, त्याचे इन्चार्ज आहे. ती एक मानसिकता की मानसशास्त्र शिकणारे व्यक्तीच्या घरात काय असू शकतं, वकिलाच्या घरात काय असू शकतं, प्रोफेसरच्या घरात काय असू शकतं, दूध विक्री करणाऱ्याच्या घरात काय असू शकतं आणि पॉलिटिशियनच्या घरात काय असू शकतं. तसं तुमचं घर जे बघितलं ते नीटनेटकं आहे, ते लिव्हिंग रूम आहे, त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी एक प्रपोर्शनेटली आहेत. पण दरवाजावरती जो पुतळा आहे, जो ब्रॉन्झ आहे, तो तलवार आणि भाला घेऊन आहे. ते थोडंसं खटकल्यासारखं वाटलं की आपली भारतीय संस्कृती ही थोडी स्वागत करणाऱ्यांची आहे, तर तिथे ढाल आणि तलवाराची गरज नाही. आता तो दिवस नाही राहिला, तर तो वेलकमिंग पाहिजे. पण ते हॉलमध्ये ईशान्य भागात आल्यावरती गजानन महाराजांचं मूर्ती दिसली, तिरुपती बालाजी दिसली, ते बघून बरं वाटलं. वरती तो नारळही बांधलेला आहे, तोही दाखवतो की आपली अपेक्षा आहे की आपल्या घरामध्ये शुभ लोहरी व्हाव्यात. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात चांगलं व्हावं, माझ्या मुलाबाळांचं चांगलं व्हावं. खेडेगावातून लांबून कुठून तरी आपण शहरात आलेलो असतो, प्रगती करतो, ते सगळ्याच एक छटा. त्यामुळे आत आल्याच मी यांना म्हटलं की नक्की एखाद्या कॉमर्स, अकाउंट्स किंवा शिक्षण क्षेत्राशी निगडीत व्यक्तीचं घर असावं आणि नेमकं तसंच निघालं. सर, आता तो गणपतीचा तिथे फोटो लावलाय, त्याची दिशा कोणती असणार, कोणती आहे ही दिशा, कोणती आहे? तर काय होतं, घरामध्ये भरपूर फोटो कुठून घेतलेले असतात, कोणी भेट दिलेली असते, वास्तुशांती आले असते,
कुठेतरी आवडला म्हणून आणलेला असतो आणि कुठे ठेवावं हे कळत नाही, तो ठेवला जातो. त्यांची मन जपण्यासाठी आपण लावतो फोटो. पण तो काय केला, तो दक्षिणेला गणपती ठेवलाय आणि दक्षिण दिशेला गणपती कधी ठेवू नये. तो कधी पूर्वेला किंवा पश्चिमेला, त्यातून हा दगडूशेठ हलवाई आहे, तो उत्तरेलाही चालू शकतो. दक्षिणेला ठेवला तर आपला नमस्कार हा दक्षिणेला जातो. त्यामुळे घरामध्ये फोटो ठेवताना फार कटाक्ष नाही, मूर्ती असू दे, फोटो असू दे, अजून कोणाची तसबरी असू देत, काही फोटो फ्रेम्स असतील, काही नकाशे असतील, थोडंसं जागरूकपणे केलं पाहिजे. अच्छा, म्हणजे फोटो जे आहेत ते फोटो शक्यतो उत्तरेला किंवा पूर्व पश्चिम असे लावावे, कारण आपल्या जीवनाचा प्रवास हा पूर्वेकडे आणि उत्तरेकडे व्हायला पाहिजे. बरोबर. तो नैऋत्येकडे आणि दक्षिणेकडे न व्हावा. ऊर्ध्व दिशा ही पृथ्वीची उत्तर आहे, त्यामुळे ऊर्ध्वाकडे उत्तरोत्तर प्रगतीकडे जायला पाहिजे. बरोबर नाही ना? सर, आता आपल्याला त्यांच्या किचन विषयी वहिनी तुम्ही सांगा, तुमची काय शंका असेल तर विचारा. स्वतः घर आत्ता आहे असंच होतं का काही बदल केला आपण? बदल केला. काय बरं केलं? सिंग बदललं. म्हणजे कट्ट्याच्या उजव्या किंवा डाव्या साईडला होतं, तो तुम्ही बदललंय सिंग. मग आधी कोणत्या साईडला होतं सिंग? उजवीकडे, आग्नेय दिशेला. आग्नेय दिशेला होतं, ते आता तुम्ही बदललं. पण सर, जर आग्नेय दिशेला जर सिंक असेल तर काय होतो परिणाम? वास्तुशास्त्रामध्ये त्याचा काय परिणाम होतो? तसं स्वयंपाकघरात गेल्यावरती आपण बघूच या की आता तुम्ही बदल काय केलाय. पण पूर्वी जसं वहिनी म्हणतात की आग्नेय दिशेला त्यांचं सिंक होतं, त्यामुळे पाणी तिथे असणार. त्यामुळे एक जो अग्नी आणि पाणी ही दोन विरुद्ध तत्व आहेत. एक उष्मा आणि ऊर्जा देतं आणि दुसरं उष्मा आणि ऊर्जा शांत करतात. त्यामुळे त्या गृहिणीला जो उत्साह वाटतो, तिला वाटतं असं करावं तसं करावं आणि करायला निघालं त्याच्यावरती शांत होऊन जातं. त्यामुळे तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी एक प्रकारचे त्यांना एक दिशा देता की नाही नाही, आग्नेय दिशेला अग्नी असला पाहिजे, तिथे पाणी नसावं. एवढं तरी तुम्ही एक प्राध्यापकाच्या घरात आहात आणि तुम्ही एक करेक्शन केलं, हे बघून सगळ्यांना बरंच वाटणार. हो, वरती आपलं कोणत्या दिशेला असावं? तुमच्या घराच्या दक्षिण आणि नैऋत्य भागामध्ये तो असला पाहिजे. तुमच्या हॉलमध्ये, लिव्हिंग रूम मध्ये सुद्धा शक्यतो दक्षिण नैऋत्येला, जे आता जिथे गणपती पाहिजे तिथे तो आई वडिलांचा गेलेल्या व्यक्तींचा फोटो पाहिजे. ती थोडीशी तुम्ही चेंजेस केलं पाहिजे. करतो निश्चितपणे. आणि महालक्ष्मीचा आमचा जो फोटो आहे तो पूर्वाभिमुख आहे, पूर्वेला तोंड केलेला करवीर निवासिनीचा फोटो आहे, तो बरोबर आहे का? कसं आपल्या घरामध्ये म्हणून ते दैवत म्हणून पश्चिमेला चालेल, पण महालक्ष्मी ही देवळामध्ये सुद्धा पश्चिमाभिमुख आहे. त्यामुळे शक्यतो आपण पण महालक्ष्मी पूर्वेला ठेवली आणि पश्चिमाभिमुख केली तर ते स्मरण कधी कामी पडतं. छान छान, चांगलं. कारण का विष्णू हा जो भारताच्या ईशान्य दिशेला, तो सुद्धा पूर्वेला आहे. वैष्णव पुढे आहेत ना, बद्रीनाथ, तर तो एक पूर्वेला आहे आणि पश्चिमेला तोंड करून. तसंच लक्ष्मी सुद्धा कोल्हापूरची ती पूर्वेला आहे, पश्चिमेला मुख करून. तसंच शक्यतो करायचा आपण प्रयत्न केला. ठीक आहे. हे आता मला काय माझी शंका काय, हे असं लावल्यामुळे काय त्रास वगैरे काय असं याच्यामुळे होतं की काय? नाही, जर कुलदेवी असेल तर ती घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर असेल तर उत्तम. पण ती जर उपासनेसाठी केली असेल तर प्रवेशद्वाराच्या समोर शक्यतो नसावी. ती ईशान्येला चालेल, पूर्वेला चालेल. कुठलं दैवत आहे, दत्त महाराज कुठे असले पाहिजे, गणपती कुठे असला पाहिजे, त्या दैवतेनुसार त्याची दिशा ठरली. अष्टदिशा आणि दैवत यांचं सांगड घालतात. सर, आता कॉलेजमध्ये जाणारी, त्यांची मुलं कॉलेजमध्ये जाणारी शिकणारी आहेत, तेव्हा त्यांच्या बेडरूम्स वास्तुशास्त्रीय दृष्ट्या कशा असाव्यात? तसं विनय हा मोठा मुलगा आहे आणि जसं घरातल्या कर्त्या पुरुषाची जागा ही दक्षिण नैऋत्येला असेल तर उत्तम. तशी आपण गेल्यावरती बघूच या की तुमची दक्षिण नैऋत्येला आहे का. आणि तसंच वडिलांच्या बाजूला किंवा त्याच बाजूला जर पहिला मजला असेल तर त्याच्या वरती असेल तर नंतर वडिलांकडून ते हेरिडेटरीली मुलाला घ्यायला ते सोपं जातं. नाहीतर त्या ठिकाणी जो मुलगा असेल ते त्याला ती जबाबदारी पडते, त्यांच्या छोट्या मुलावरती जबाबदारी पडेल. म्हणजे यांच्या बेडरूमच्या वरतीच त्याची बेडरूम, मोठ्या मुलाची बेडरूम असली तर आपोआपच त्यांची जबाबदारी त्या मुलाकडे ट्रान्सफर होईल. किंवा त्यांच्या आजूबाजूला तर दक्षिण भागामध्ये किंवा दक्षिण नैऋत्येला असेल तर चांगलं. छोट्या मुलाची ही पश्चिमेला, पूर्वेला, ईशान्येला, उत्तरेला असेल तर उत्तम. आणि तसंच तुमच्या मुलीसाठी घराची जर वायव्य दिशा मिळाली, उत्तर दिशा मिळाली, कारण का काय त्यांना आपल्या घरातून दुसऱ्याच्या घरी जायचं आहे, त्यामुळे ते आपलं धन आहे पण ते दुसऱ्यासाठी आहे. त्यामुळे ते वायव्य भागामध्ये उत्तरेला असेल तर ते सोपं जातं की तिचाही आयुष्याचा प्रवास सुखकर व्हावा.
तर मुलांची बेडरूम शक्यतो मोठ्या मुलाची ही दक्षिण नैऋत्यला चालेल, दुसऱ्या मुलाची पश्चिम उत्तर किंवा ईशान्येला चालेल. मुलगी असेल घरामध्ये तर तिची पश्चिम वायव्य किंवा उत्तर हे चांगलं. आणि ते आहे का सर यांच्या घराची बेडरूम ही वास्तुशास्त्रीय दृष्ट्या बरोबर आहे, मुलांची बेडरूम किंवा त्यांची बेडरूम असेल, पण जर तशी नसेल तर काय होईल? तर जसं म्हटलं की त्यांच्यावरती काही जबाबदारी जास्ती पडते किंवा त्यांच्या प्रयत्नांमध्ये सातत्य राहत नाही किंवा भरपूर प्रयत्न करून पण थोडं यश मिळत नाही, कारण का अर्धी ऊर्जा तर त्या अगेन्स्ट फोर्समध्ये भांडण्यामध्येच निघून जाते. तसं न होता अनुकूल जर दिशा अनुकूल जर त्यांना जागा मिळाली तर उपयोग. जसं स्वयंपाकघर दिशा अनुकूल मिळाले तर त्याच्यामध्ये जीवनसत्व येतील, दक्षिणेला घरातल्या कर्त्या पुरुषाची जागा मिळाली तर तो जास्ती कंट्रोल करू शकेल. तसंच मुलांच्याही जागा चांगल्या आल्या तर त्यांनाही अभ्यासाच्या दृष्टीने त्यांच्या स्टडी टेबल्स चांगली करता येतील. आणि लिव्हिंग रूम हे सुद्धाही जर उत्तर भाग पूर्व भागात आलं, तसं बोडकींच्या जर आज उत्तर आणि पूर्व या दोन्ही दिशांची संधी मिळाली ते खूप उत्तम. त्यामुळे तुमच्याकडे पाहुणे पण भरपूर येत असणार. तुमचा परिवारच मोठा आहे त्यामुळे सातत्यानं आमच्याकडं नातेवाईक येणं, आमचे भाऊबंद पण म्हणजे आमची मोठी फॅमिली आहे त्यामुळे सतत कोणाचं कोण येणं. पाहुणे खूप काय येतात माहितीये का, ते तुम्ही इन्व्हाइट करताय नाही त्या दिशेनुसार आम्हाला त्यामध्ये आनंदच आहे. चार लोकांनी आमच्या घरी यावं असं आम्हाला नेहमीच आम्हाला वाटत असतं आम्हाला. त्यामुळे आपल्या प्रेक्षकांनाही ती अनुकूलता मिळावी म्हणून शक्यतो उत्तर भागात किंवा पूर्व भागामध्ये जर लिव्हिंग रूम बैठकीची खोली मिळाली तर चांगलं. शास्त्र जे आम्हाला कळते त्या पद्धतीनं आम्ही त्याची रचना केलेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी ती असायला पाहिजे त्याच ठिकाणी आम्ही ती केलेली आहे. समजा आपण बघा आणि त्याच्यामध्ये समजा काय वाटलं की बाबा चेंजेस करायला तर आपण चेंजेस देखील आम्हाला. बेड कोणत्या बाजूला असावेत, कोणत्या दिशेला पाय करून झोपावं. मला वाटतं आपण पूर्ण घर बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल काय त्याच्यात. चालेल काय याच्यात म्हणजे आमच्या त्रुटी असतील तर त्यांनी आपण जर निदर्शन आणलं तर आम्ही त्या देखील आम्ही अवश्य त्याच्यावर आम्ही विचार करू. कारण कसं इथपर्यंत आपला प्रवास झाला, तुमच्या पिढीने कष्ट करून आज गरिबीतून दिवस काढून छोट्या खोलीतून दिवस काढून आज वैभव निर्माण केलं तर हेच वैभव तुमच्या पुढच्या पिढीला मुलांना नातवंडांना मिळावं त्या दृष्टीने टिकलं पाहिजे, त्यात वाढ केली पाहिजे ही देखील आमची अपेक्षा आहे. त्या दृष्टिकोनातून देखील वास्तुशास्त्र दृष्ट्या काय याच्यामध्ये नेमकं केलं पाहिजे मार्गदर्शन आपण कंटिन्यू राहावं म्हणून काय करता येतं. चला मग त्याची काय गुरु किल्ली असेल मी तुम्हाला सांगतो. सांगा बघूया तुमचं स्वतःवर बघूया घर बघूया. चालेल. यानंतर वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर लवकरच आम्ही परत येऊ. तोपर्यंत पाहत रहा वास्तुकरी तथास्तु.